नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर येथे विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे. याकरता अंतिम दिनांक आहे 30 जून 2025. तर आपण बघूयात यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत. पहिली जागा आहे मेडिकल ऑफिसर. याकरता MBBS असणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये 31 पोस्ट आहेत. SC साठी 5, ST साठी 3, NTB साठी 1, अशा एकूण मिळून 31 पोस्ट आहेत आणि यासाठी तुम्हाला 60,000 रुपये दरमहा मानधन मिळणार आहे. दुसरी जागा आहे DPM. ZP ऑफिसमध्ये तुम्हाला तिथं काम करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला MPH किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे. एक जागा आहे. याच्यासाठी VJ एक जागा आहे. 35,000 रुपये तुम्हाला पेमेंट आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटरसाठी 35,000 रुपये पेमेंट आहे. एक जागा ओपनसाठी आहे. त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी जागा आहे. यासाठी BSc नर्सिंग असणं आवश्यक आहे. 43 पदं याकरता भरायची आहेत. याकरता महिना 20,000 रुपये इतकं मानधन तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर न्यूट्रिशनलिस्ट आणि फीडिंग डेमॉन्स्ट्रेटर याकरता तुम्हाला BSc होम सायन्स किंवा न्यूट्रिशनमध्ये तुमचं 1 वर्षाचा अनुभव देखील असणं आवश्यक आहे. SC 1 आणि VJ साठी 1 जागा, अशी मिळून एकूण 2 जागांसाठी ही भरती आहे. याकरता 20,000 रुपये इतकं मानधन आहे. त्यानंतर RBSK प्रोग्राम टो कोऑर्डिनेटर यासाठी 1 जागा आहे. 20,000 रुपये मानधन आहे. अकाउंटंटसाठी टॅली असणं आवश्यक आहे. BCom असणं आवश्यक आहे. 3 जागा आहेत. 18,000 रुपये त्याचं पेमेंट असणार आहे. फॅकल्टी मॅनेजर याच्यासाठी तुम्हाला 17,000 रुपये मानधन आहे. साठी 1 जागा आहे. 15व्या वित्त आयोगानुसार तुम्हाला याच्यामध्ये मानधन देण्यात येईल आणि याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात येईल. याच्यामध्ये टोटल एकूण 53 पोस्ट आहेत. सो ह्या 53 पोस्टसाठी ही ॲडव्हर्टाईज निघालेली आहे आणि ॲडव्हर्टाईजसाठी तुम्हाला ॲक्च्युली हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. तुम्हाला अधिक माहिती जरी जाणून घ्यायची असेल तर nagarzp.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळू शकते. यासाठीची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा किती आहे, त्यानंतर पदासाठी अनुभव कशा पद्धतीचा आहे, तसेच यासाठी अर्ज शुल्क जे आहे ते 150 रुपये राखीव प्रवर्गासाठी आणि 300 रुपये खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. आणि यामध्ये एक निवड प्रक्रिया जी ती गुणांकन पद्धतीनुसार होणार आहे. आणि अधिकतम गुण हे 50 गुण आहेत. 20 गुण हे तुमचे पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 20 गुण मिळतील आणि जर अनुभव असेल तर 30 गुण, असे म्हणून 100 गुणांवरती तुमची चाचणी होणार आहे. आणि ह्याच्यामधून जे कोणी उत्तीर्ण होतील त्यांची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन होईल. सो याकरता अर्ज कशा पद्धतीने करायचा बघा, डाव्या साईडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. तुमची संपूर्ण माहिती याच्यामध्ये भरायची आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे सगळं तुम्हाला जोडायचं आहे. बँकेच्या नावाने जो DD आहे तो देखील तुम्हाला याच्यामध्ये जोडायचा आहे. तुम्हाला शैक्षणिक अर्हता, तुमचं कामाचा कोणकोणत्या ठिकाणी गेलेला अनुभव आहे ते सुद्धा तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. आणि सोबत तुम्हाला डॉक्युमेंटेशन सगळं गोळा करून हे तुम्हाला या पत्त्यावरती सेंड करायचं आहे. त्याशिवाय सरकारी काम असल्यामुळे तुम्हाला 2 पेक्षा जास्त पत्ते असल्यावर याच्यामध्ये पात्रता होता येणार नाही. आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा, शाळा सोडल्याचा दाखला, HSC SSC पदवी, पदव्युत्तर पदवी, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट, त्यानंतर जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल मराठी इंग्रजी टायपिंग आणि छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र, तरी सगळी डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन या अहिल्यानगरच्या कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. शेवटची तारीख आहे 30 जून 2025. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.